माझ्या माहितीप्रमाणे हे दोन्ही पक्ष कमळावरच लढतील बरं का। कमळाबाई यांना ठेवून गेली, यांना जो कमळाबाईचा नाद जडलेला आहे बरं का, त्याच्यामुळे कमळाबाई या दोघांनाही आपल्या पदरी ठेवून घेईल बरं का। आणि सध्या त्यांना ठेवलेलंच आहे, त्यांना सध्या ठेवूनच घेतलेलं आहे, त्याच्यामुळे स्वाभिमान वगैरे गोष्टी त्यांनी सांगू नये। मी जे सांगतोय ते सत्य आहे, भविष्यात काय होतंय ते पहा। आज माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गँगचे अर्ध्यापेक्षा जास्त खासदार हे त्यांनी चोरलेल्या चिन्हावर लढायला तयार नाहीत बरं का। त्यांना कमळाबाई बरोबरच राहायचं आहे। अजित पवारांबरोबरची लोक सुद्धा कमळाबाई बरोबरच जाऊ इच्छित आहेत, त्याच्यामुळे मी जे म्हणतोय ते सत्य आहे। हे बरेचसे लोक यातले त्यांना खात्रीच नाही आहे स्वतःच्या मतांची। शिंदे आणि अजित पवार मतं आणणार कुठून? चोरलेल्या पक्षाबरोबर मतं चोरता येत नाहीत ना। मतं ही शरद पवार साहेबांबरोबर आहेत आणि मतं माननीय उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आहेत। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।